भाऊजीचा कालवा उठला या मी झोपली होती डोळा लागला मला आणि ताईनं चूल पेटवली हो का इथं उन्हाचीच हो का चूल पेटवली आणि इथं ही घेऊन आली कागद नाही ती म्हणून वरडायली कागद आणली हुडकून आणि पीठ ही आणलं म्हणलं कर भाजी जा म्हणलं उठून मी करते भाकरी आता हिनं उठवली नाही भुका लागले त्या अगं भुका लागले त्या यंदा भुका लागले त्या करून अंडी घेऊन आली इथं काय करायचं धुणं सारवण काढायचं तर पावसाने का आभाळ कसलं झालंय काळ भंगार त्यामुळे पाऊस येईल म्हणून पुन्हा काढलंच नाही राहिलं ते राहिलं ये सांडे यायची मग कसं करायचं ते गच भरलं फ्रीज म्हणजे धुणं सारवण कर नाही करा पुढे खाऊ दे आधीच म्हणली होती अंडी साठली ती या परस आंघोळीच्या आधी खाया घालायचं पुन्हा आंघोळ्या घालायच्या म्हणली का करायचं त्याशिवाय अंडी उडत नाही ती तरी सकाळी त्या पोरासने मटण दिलं चौघाला मी अगं आज काहीतरी आहे ग एकादशी आहे असं आपल्याला तर नको बघ ती बांसासनीच खाऊ तेवढं खाऊ दे माणसं आपण कशा खायचं असं मला वाटलं ग एकादशी म्हणजे मी कॅलेंडरात काय बघित नाही पण स्टेटस लावले ते लोकांनी इटलाचं रुक्मिणीचं आधीच म्हणते असेल की पण गडी माणसाला काय त्या खाद्य दे आमच्यात खाते ती बरं का मोठ्या एकादशी सोडल्या तर खाते ती बारक्या 15 दिवसाच्या महिन्याच्या एकादशीला झाली बघा भाजी तयार चटणी टाकली आणि वतलं पाणी वाडी वाजून खाते ती भाकरीत शिजवून करायची होती काल पण उरकत नाही उरकतय गे पण त्याला खोबरं नाही हा आणि लाईट नाही आमच्या घरात लाईट सकाळपासून गेली ती लाईटच नाही मोबाईल असणे चार्जिंग करायला सुद्धा लाईट नाही नवऱ्याला विचारलं करू का फोडून करावी लागा ना मग खातू पोट भरून त्यांचं कधी का पाठ बिना भरता खाते तरी बी भुका भुकाच करते ती काम केलंय गेले आज 4 वापर टाकलं केल्यासारखं पुरं बी काम केलं नाही परत घातला की एरिया वीस काटला की पर तेवढ्या वेळात आपण कोण असतो दोघीपैकी एक जण सगळं घालून झालं असतं आपलं गाड्यांचे काम ती हे तर एवढंच वागते ते असं बुडात सोडते ते एरिया एवढंच वागते ते असं सोडते ते कवा उरकायचं पण कवाच्यानं घालतो या 4 वपत झालं उरकना म्हटलं बस का पाणी बस की बस बस झालं मीठ टाकलेच का बस झालं तेवढं खाते ते ह्याच्यात उसरून करायचं घ्यायच्या भाकरी करून आपण बी आता टाकी आणली बरं का भरून पण जोडायची नाही ती अवघड झालंय आज ती जोडायची नाही टाकी लगेच जुडली गे बाया बसल्या घरात गुंडवून आता गेलं शेंगदाण्यापाशी या नवऱ्याला कुठं ग बाई काय म्हणते तर शेंगदाणा खाल्लं का भूक कंट्रोल होती आणि जसं खात 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 जाते ते नुसतं शेंगदाणा भूक कुठं कंट्रोलच होईना यांना आणि इतक्या भुक्याच नाही तर बरं का इतक्या लवकर रोज जरा टायमिंग थोड्या वेळानं असतंय पण ती एरिया घातल्यामुळे भुक्याला तर या आणि ह्यांनी गेलं अंकिताला आणि ह्यांनी म्हणतो जा आणायला तू तर नाही तर गेलं भाऊजी मी जेवल्याशिवाय कुठं हालत नाही म्हणलं त्यांनी म्हणलं होतं बघतो मी वैरणीचं हे सगळं हे असं पीठ टाकतो बघा खुलून बाजरीचं ह्याला खोबरं बिबरं काय नाही मग टाकलं तरी चवीला लागतंय पण भारी लागतं बरं का मी गुडी वेळेस डिलिव्हरीला गेलती आणि आईला म्हणायची आमच्या आत्या करतात तसं कालवण कर आई काय करायची अशी फोडून तर करायची आणि त्याला खोबरं टाकायची वरनं नाही म्हणायची मला असलं खाऊ वाटत नाही आमच्या आत्या करतात तसं कर म्हणायची मग तुझ्या आत्या कशा करते ते म्हणली मग तिला एकदा सांगितलं हे खोलून बाजरीचं पीठ मग ती बाजरीचं नव्हतं तिच्यात ना मग ज्वारीचं पीठ तिने टाकलं होतं खोलून तर म्हणली ज्वारीचं असं नाही टाकायचं भाजून मग तिनं भाजून पाण्यात खोलून मग टाकलं होतं आळानं घातलं होतं आमच्या तिकडे फोडून कालवून करत शिजवूनच करते ती शक्यतो फोडून नाही तीच करत माझ्या चेहऱ्यावरचं गेलं बघा हो काही कुठं कुठं राहिले ते काही टवका आलेलं पाक गेलं बघू कोडं पडलं होतं माझ्या भावाला मध्ये मी लग्नाला गेल्या म्हणला चांगल्या तोंडाचं वाटोळं केलंय बघ र हो की गेलं या मग त्याला आफा म्हणते का मी गेलंय हो काय आता सगळं मला म्हणला चांगल्या तोंडाचं वाटोळं करून आली म्हणला काहीतरी तिळ काढायचे आहे ना काय येऊन नडलं होतं मी नव्हती ही काढत ह्यांनी काढायला लोक इथला टवका गेलाय निघून सकाळी गेलाय ना
नवीन जरा जखम इथली ओली होती, अजून नवीन येईल ह्याच्यावर थोडा बारकासा टावका अजून एकदा निघून जाईल तेव्हा मोकळं होईल. जाऊ माझे सकाळीच म्हणते आता बरं दिसायला लागलं बघ, ते टवकं बिवकं निघून गेलं, तिळ गेलं. मी हाय अशी जाय मित्रांनो, काळे आपली, आपल्याला काय नको तसलं. अगं दिराचा फेसवॉश वापरते, ते दिल 10 वेळा टोमणं मारतोय तरी बी थोबाडाला फसते. आणि तुम्हाला सांगते ही फेसवॉश गड्या माणसाचा आहे या, आणिच वापरायला लागली या. जा तिकडे काय होईल ते. त्वचा निबार होती ग ते ना. आणि मला कसला वापरलं तेवढं कमेंट मध्ये सांगा, मग मी वापरते बघा. हो. जाऊ द्या माझ्यासाठी 500-600 रुपये. काय करायचं आहे महिन्याला तेवढा खर्च पाहिजे. कसला आपण पावडर लावत नाही, फेरवलं साबण वापरत होता काय प्रॉब्लेम होता का? साबण तसलं दीर वापरू नका म्हणलं ना, आता काय करायचंय. दीर तर चांगला आहे बरं का, वाईट बी आहे चांगला बी आहे. जाऊ द्या. तू अगं, दिवसात एवढं वेळ लागलं. किती वेळा धुते फेसवॉश न तोंड तेवढं सांग की. 3-4 नाही, 3 नाही. सकाळचं एकदा, रात्री स्वयंपाक करायचा नाही, स्वयंपाक केल्यावर एकदा झालं 2दा. आणि आता धुतला तर रात्री जायची नाहीस का धुयाला तू? हा आता रात्री नाही जाऊ. आता तेल लावले केसर आता जात नाही. नाही का तुझं? बरं बरं असं ते सहज विचारत होती बा मी. साबणाला धुत तेव्हा 4 बाऱ्या फास काढायची. कुठं बाहेर चाललं का ते एकदा नाही धुणार ते साबणावर तोड 4 वेळा. मग तशी फेसवॉश नवी 2-3 वेळा धुत असणार आहे नाही ते. तशी नाही धुतली. 3-4 वेळा एकदाच फक्त. फेसवॉशचा फेस सकाळच्या आंघोळीला बघा 2दा धुतली फेसवॉशनी, आणि दुपारी एकदाच. उगं काय आपलं हाय म्हणून वापरायचंय, संपून टाकायचंय काय. कितीला आहे कोणा 300 रुपयाला 3 डबे येते वाटतं. पण ती फेसवॉश तुम्हाला सांगते नाव त्याचं मुस्टॅक फेसवॉश आहे बघा. आणि ती फेसवॉश हिनं वापरावा का नाही ही सांगा कमेंट मध्ये. काळी बॉटल आहे, दिरानं बघितलं हाय मोबाईलवर मेडिकल मध्ये ही कुठं भेटत नाही. ती कसलं फ्लिपकार्ट वरनं काय इमेजॉन वरनं तसल्यावर मागवते तर ह्यांनी. त्यांना येतंय मागवायला, आम्हाला येत नाही व. तसल्यावर आम्हाला साड्या तर लय गोड गोड दिसते त्या. आणि मागच्या महिन्यात मला काय म्हणलं, तू आता जुडवी घेत नाही तर राहू दे म्हणलं, तुला वड पौर्णिमेला साडी घेतो. साडी बी गेली डबऱ्यात आणि जुडवी बी गेली डबऱ्यात. असरी पण हायात. अगं साड्या तुझ्या घरातल्या आपल्या 40च्या वर भरतेल्या. नवी किरणगाठ घालून जायची होती वडाला. आपण का वडाला दरवर्षी वडाला कधी जात नाही बरं का. पण आमची आई म्हणली काय नसतं तसं जायचं. म्हणलं कधी आपण जात नाही, मग कशाला जायचं, आपण घरातच वड करून वडाचं चित्र काढून पूजत असतो आम्ही. उदबत्तीची काडी उभा करायला त्याला 5 दोरा असं गुंडाळायचं शास्त्र मार्ग. म्हणजे आमच्या इथं आसपास पहिलं लग्न झालं कुठं वडाचं झाड नव्हतं. गावात कधी लावलं नाही सासूबाईने आमच्या, त्यामुळे आम्ही कधी गेलोच नाही. आता झालं ह्या इथं खालच्या वस्तीवर झाड नवीन त्यांनी लावलेलं आहे. बायका सगळ्या तिथं जाते त्या, जावावं म्हणते एका मनानं. आता बघू घडल तसं बघायचं आता पुढच्या पुढं. आहे का नाही ग? लय मोठं झाड आहे. तू बघितलं का तिथलं झाड? म्हणते ती खरं हितनं तर काय दिसत नाही आपल्याला. असेल टकोर इतका असेल. डोकर आहे ना म्हणते. मोबाईल बघलेला ठेवत जा. मोबाईल बघलं ठेवून झोपते मी. हा पण चालू करून झोपते मी म्हणा. मला झोपच लागत नाही, गाणी चालू करायची. आणि गाणी इंस्टाग्राम लावते. एकच गाणं 17 वेळा वाजतंय. एकच गाणं 17 वेळा वाजतंय. आणि जा उचलून माझा मोबाईल बघ. माझ्या चार्जिंग नाही म्हणून हिचा घेतला होता. पण नाही, हिचा मोबाईल घेतला तोपर्यंत आले ह्यांनी हॉर्न वाजवत. मला बी डोळा लागायला लागला होता. तर आले ह्यांनी हॉर्न वाजवत. टाकी उचलायला टाकी भरून आणली होती ना गॅसची. आता नाही वापरायची ती सवासनीलाच. आम्ही सवासनी काढायचं धुणं सारवान म्हणलं का काय आबाळा डोबाळा केला या. कशाचं काय आणि कशाचं काय कधी निघतंय कोणाला आता हे काय का होईना. आता उद्यापासून सुरुवात करायचं. कुठं आला पाऊस, नुसतं आबाळ घातलंय. सकाळी लवकर धुवून टाकूया उद्या आपण. असंच करूया. आता जरा आणून ठेवूया. कुठलं तर म्हणजे वरनं जाणावं लागतंय आपल्याला. कुठलं आणणार आहे? कसं खाली चिलारीचं आहे ते वाळलंय का ग? त्या तिथं कोपऱ्यावर चिलार काढले जेसीबी जाताना ह्यांनी ती. मग चिलारीचं भारी असतं. पळे बघूला आणायचं ह्याला. चला आणते मी पळी बघूला आणि उठ तुम्ही भाकरी करते. चला भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.